कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी आगळा वेगळाच असा विषय घेऊन आलेली आहे. आज तुमच्यासाठी सुवर्ण संधी अशी सेवेची मी आणलेली आहे. तर बघा, आज आहे माझा बड्डे आणि त्यानिमित्ताने म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये झालं तर आज माझा वाढदिवस आहे आणि त्यामुळे मी तुमच्यासाठी एक सेवेची सुवर्ण संधी अशी घेऊन आलेली आहे. तर अचानक रात्री माझ्या मनाला कुठंतरी वाटलं, की बाबा आपण सेवेमध्ये आणखीन वाढ केली पाहिजे. आपल्याकडे सेवेचा साठा नाही. आणखीन आपण सेवेचा प्रसार केला पाहिजे असं मला वाटलं आणि त्यामुळे एक मी नवीन यूट्यूब चॅनल तयार केलं. खरं सांगायचं झालं, तो चॅनल आहे स्वामींची कृपा आणि खरंच माझ्यावर मामांची आणि स्वामींची कृपा आहे म्हणून मी आज इथपर्यंत आहे. मी तुमच्यासमोर जिवंत आहे आणि जे काही स्वामींनी, मामांनी माझ्या पंखामध्ये एक छोटंसं बळ दिलेलं आहे, त्या बळाचा वापर करून आज मी तुमच्यासमोर आहे. तर बघा, आयुष्यामध्ये तुम्हाला जर खरं सांगायचं झालं, तर तुम्ही म्हणाल, की कुठल्यातरी एका देवाची सेवा कर मला असं सांगता. परंतु असं नाही, की बाबा काहीतरी अनुभव आल्याशिवाय माणूस उगाच त्या देवाकडे जात नाही, उगाच त्या देवावर विश्वास, श्रद्धा ठेवत नाही. एवढे अनुभव आलेत, की जेवढं अशक्य होतं ते मला शक्य झालं आहे आणि ते तुम्हाला बाजूला साईडला तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. स्वामींची कृपा हे आपल्या चॅनलचं नाव आहे. या चॅनलवरती तुम्हाला स्वामींच्या विविध प्रकारच्या कथा, त्यानंतर सण उत्सव कथा, वैकल्य माहिती, उपाय, तोडगे हे जे काही आहे, जे काही केंद्रामध्ये मार्गदर्शन केलं जातं, तेच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मला वाटलं, की आपण मामा सेवेकरी तर घडवतच आहोत, परंतु आपण कुठेतरी स्वामी सेवेकरी घडवण्यात कमी पडत आहोत, असं मला वाटलं. आणि त्यातल्या त्यात वेळ असा, की जे काही मी काम करत होते, ते काम मी आता सोडलेलं आहे. कारण एका ठिकाणी बसून काम करणं हे मला या प्रेग्नन्सीमध्ये, या प्रेग्नंट अवस्थेमध्ये मला ते काम करणं पॉसिबल नाही का. तर त्यामुळे माझ्या पोटामध्ये खूप त्रास होत होता आणि म्हणून मी ते काम सोडलेलं आहे आता. म्हणून आपल्याला फक्त साठा करायचा आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त सेवेचा. त्याचबरोबर मला पाठीमागे अशा काही कमेंट येत होत्या, की तू पैशासाठी व्हिडिओ बनवतेस, हे करतेस, ते करतेस. तर अशासुद्धा वाईट निगेटिव्ह कमेंटमुळं सुद्धा मला चांगल्या प्रकारे एनर्जी मिळाली, उत्साह आला आणि आणखीन मी माझ्या सेवेमध्ये वाढ केली आणि अशाच प्रकारचे माझे शुभचिंतक असावेत आणि मी असंच पुढं जावं, आणखीन माझ्या सेवेमध्ये वाढ व्हावी. हीच माझ्या आज वाढदिवसाच्या दिवशी हीच माझी इच्छा आहे, की स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची जी काही माझ्यावर झालेली कृपा आहे, ती सदैव अशीच माझ्यावर राहो आणि माझ्या स्वामींचं जे नातं आहे, ते अखंडपणे असंच चालत राहावं, असं मला वाटत आहे. आणि खरोखरच अंतःकरणातून सांगते, की जी काही आपली स्वामींची कृपा हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने स्वामी सेवेकरी होण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींच्या सेवेत या आणि सर्वांनी आपलं आयुष्य सुखमय, समृद्धीमय आणि आनंदाने भरभरून टाका. हीच माझी इच्छा आहे. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा आणि श्री स्वामी समर्थ.